पुढचा जो टॉपिक आहे तो आता आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. कोलाइड्सचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहेत. कोलाइड्स आर क्लासिफाय इन 3 डिफरंट वे. कोलाइडला आपण 3 डिफरंट वेने क्लासिफाय करू शकतो. त्याच्यातला जो फर्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड बेस्ड ऑन फिजिकल स्टेट. कोलाइडचं जे क्लासिफिकेशन करतोय ते फिजिकल स्टेटच्या बेसवर आपण करतोय. तर बघा टेबल 11.4 दिला आहे. इलिस्ट्रेट द टाइप ऑफ कोलाइड इन अकॉर्डिंग विथ द फिजिकल स्टेट ऑफ डिस्पर्स फेज अँड डिस्पर्स मीडियम. म्हणजे डिफरंट टाईपचे कोलाइड्स आहेत. पण हे जे कोलाइड्स आहेत तर हे आपण अकॉर्डिंग टू फिजिकल स्टेटने क्लासिफिकेशन केलं आहे. म्हणजे जे डिस्पर्स फेज आहे आणि डिस्पर्स मीडियम आहे यांच्या फिजिकल स्टेटने आपण त्याचं काय करतोय क्लासिफिकेशन करतोय. आता आपण ते पाहूया. याच्यात जर बघितलं आपण टाइप्स ऑफ कोलाइड बेस्ड ऑन फिजिकल स्टेट. आता कोलाइडचे टाईप बघणार आहेत आपण. आता बघा डिस्पर्स फेज काय असेल. आता बघा डिस्पर्स फेज म्हणजे हा कंपोनंट कसा असतो त्या मिक्सचरमध्ये लेस असतो. डिस्पर्शन मीडियम म्हणजे हा कंपोनंट कसा असतो मोर असतो, जास्त असतो. ठीक आहे. आता बघा डिस्पर्स फेज सॉलिड, डिस्पर्शन मीडियम सॉलिड. म्हणजे सॉलिडचं सॉलिडमध्ये त्याला आपण म्हणतो सॉलिड सोल. तो जो कोलाइडचा टाईप आहे सॉलिड सोल. याचं एक्झाम्पल कलर्ड ग्लासेस, जेमस्टोन, पोर्सिलेन, पेपर हे सगळे काय आहेत तर सॉलिड सोल आहेत. दुसरं जे आहे सॉलिड, डिस्पर्स फेज सॉलिड आहे, डिस्पर्शन मीडियम लिक्विड आहे. तर सोल्स अँड जेल्स हे टाईप ऑफ कोलाइड आहे. तर पेंट, सेल फ्लुइड, जिलॅटिन, मडी वॉटर, स्टार्च सोल्युशन हे सोल अँड जेलचे एक्झाम्पल आहे. पुढचं जे आहे डिस्पर्स फेज सॉलिड आहे, डिस्पर्शन मीडियम गॅस आहे. टाईप ऑफ कोलाइड आपण एरोसोल म्हणतो. एक्झाम्पल स्मोक असेल आणि डस्ट हे त्याचं एक्झाम्पल आहे. पुढचं जे आहे डिस्पर्स फेज लिक्विड, डिस्पर्जन मीडियम सॉलिड म्हणजे लिक्विड इन सॉलिड. टाईप ऑफ कोलाइड काय झाला जेल झाला. तर चीज, बटर, जेलीज हे जेलचे एक्झाम्पल आहे. पुढचं जे आहे लिक्विड हे डिस्पर्स फेज आहे, डिस्पर्शन मीडियम लिक्विड आहे, लिक्विड इन लिक्विड. इमल्जन टाईप ऑफ कोलाइड झाला. एक्झाम्पल मिल्क, हेअर क्रीम हे त्याचं एक्झाम्पल आहे. पुढचं जे आहे डिस्पर्स फेज लिक्विड, डिस्पर्जन मीडियम गॅस, लिक्विड इन गॅस. एक्झाम्पल आहे एरोसोल. एक्झाम्पल फॉग, मिस्ट म्हणजे वॉटर ड्रॉपलेट्स एअरमध्ये डिस्पर्स झालेले असतात. क्लाउड पण त्याचं एक्झाम्पल आहे. हेअर स्प्रेयर्स आहे, इन्सेक्टिसाइड स्प्रेज हे त्याचं एक्झाम्पल. पुढचं जे आहे डिस्पर्स फेज गॅस, डिस्पर्जन मीडियम सॉलिड, गॅस इन सॉलिड. टाईप ऑफ कोलाइड सॉलिड सोल, प्युमिक स्टोन, फोम रबर, प्लास्टर हे त्याचे एक्झाम्पल. पुढचं जे डिस्पर्स फेज आहे गॅस, डिस्पर्जन मीडियम आहे लिक्विड, गॅस इन लिक्विड. टाईप ऑफ कोलाइड आहे फोम. एक्झाम्पल फ्रोथ, व्हिप क्रीम म्हणजे फ्लफी लाईट क्रीम असते ती, सोप, लॅथर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड बेस्ड ऑन इंटरॅक्शन और अफिनिटी ऑफ फेसेस. म्हणजे आपल्याला कोलाइडचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. पण ते क्लासिफिकेशनचा बेस काय इंटरॅक्शन किंवा अफिनिटी ऑफ फेस. तर इंटरॅक्शन म्हणजे एक प्रकारचं ते अट्रॅक्शन म्हणू शकतो आपण त्याला. ऑन द बेसिस ऑफ इंटरॅक्शन और अफिनिटी ऑफ फेजेस अ कोलाइडल सोल्युशन इज क्लासिफाय एज लिओफिलिक अँड लिओफोबिक. तर बघा इंटरॅक्शन किंवा अफिनिटी ऑफ फेजच्या बेसवर कोलाइडल सोल्युशनचं क्लासिफाईड झालेलं आहे 2 ग्रुपमध्ये. एक आहे लिओफिलिक, दुसरा आहे लिओफोबिक. इफ वॉटर इज डिस्पर्शन मीडियम, समजा वॉटर काय आहे डिस्पर्जन मीडियम आहे. द टर्म्स हायड्रोफिलिक, त्या टर्मला आपण हायड्रोफिलिक म्हणतो. हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक आर यूज. जर वॉटर डिस्पर्जन मीडियम असेल तर त्या टर्म्सला आपण हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असं यूज करतो. आता आपल्याला बघा अफिनिटीनुसार किंवा जे इंटरॅक्शन आहे फेजचं त्याच्यानुसार आपल्याला कोलाइडचे टाईप्स बघायचे आहेत किंवा क्लासिफिकेशन बघायचं आहे. तर त्याच्यात जे फर्स्ट आता दिलेलं आहे ते आहे लिओफिलिक कोलाइड. काही जण लायोफिलिक पण म्हणतात त्याला. लिओ मीन्स लिक्विड अँड फिलिक मीन्स लविंग. बघा
लिओ म्हणजे काय, एक लिक्विड आहे, आणि फिलिक म्हणजे काय, लविंग त्याला आपण म्हणतो, लविंग त्याला असं म्हणतो. ठीक आहे. तर लिओ मीन्स लिक्विड अँड फिलिक मीन्स लविंग, म्हणजे लिक्विड लविंग आपण असं लिओफिलिक कोलाइडला म्हणतो. अ कोलायडल सोल्युशन इन विच द पार्टिकल ऑफ डिस्पर्स फेज हॅव ग्रेट अफिनिटी फॉर द डिस्पर्शन मीडियम आर कॉल्ड लिओफिलिक कोलाइड. आता बघा, लिओफिलिक कोलाइड कोणाला म्हणायचं, तर कोलायडल सोल्युशन इन विच, असं कोलायडल सोल्युशन की ज्याच्यामध्ये पार्टिकल ऑफ डिस्पर्स फेज, जे डिस्पर्स फेजचे पार्टिकल, डिस्पर्स फेज म्हणजे काय, ज्याचे कंपोनंट कमी असतील किंवा जो लेस कंपोनंट नसेल, ओके, त्याचे जे पार्टिकल आहे, हॅव ग्रेट अफिनिटी फॉर द डिस्पर्जन मीडियम, तर त्यांचं ग्रेट अफिनिटी असते कोणाबरोबर, डिस्पर्शन मीडियममध्ये. डिस्पर्जन मीडियम म्हणजे काय, ज्याचे कंपोनंट जास्त असतील किंवा जे कंपोनंट जास्त असतात त्याला डिस्पर्शन मीडियम म्हणायचं. तर हे जे डिस्पर्स फेज आणि डिस्पर्शन मीडियम यांच्यामध्ये काय असतं, ग्रेट अफिनिटी म्हणजे ग्रेट इंटरॅक्शन असतं. अशा सोल्युशनला आपण काय म्हणतो, लिओफिलिक किंवा लायोफिलिक कोलाइड असं म्हणायचं. इफ द लायोफिलिक सोल इज इव्हॅपोरेटेड, जर लिओफिलिक सोल आपण इव्हॅपोरेट केला, डिस्पर्स फेज सेपरेट, डिस्पर्स फेज काय होतो, सेपरेट होतो. बट इफ इट इज अ रिमिक्स विथ अ मीडियम, सोल कॅन बी फॉर्म अगेन, आणि आपण परत जर त्याला रिमिक्स केलं मीडियममध्ये म्हणजे डिस्पर्शन मीडियममध्ये, तर आपल्याला परत तो सोल काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. दॅट इज वाय सच सोल आर कॉल्ड रिव्हर्सिबल सोल. मग अशा सोलला आपण रिव्हर्सिबल सोल म्हणतो. म्हणजे काय, जे ज्याच्यापासून तुम्ही सोल तयार केलेला आहे, ओके, तर त्याच्यातनं जर मीडियम आपण इव्हॅपोरेट करून घेतलं तर आपल्याला परत तो डिस्पर्स फेज राहतो. पण त्या डिस्पर्स फेजमध्ये जर तुम्ही परत मीडियम ॲड केलं तर तुम्हाला परत तो सोल ऑप्टेन होतो. तर याला रिव्हर्सिबल म्हणतात. याला काय म्हणतात, रिव्हर्सिबल. दे आर स्टेबल अँड डिफिकल्ट टू कोॲग्युलेट. हे स्टेबल असताना डिफिकल्ट टू कोॲग्युलेट म्हणजे कोॲग्युलेशन होत नाही, म्हणजेच आपण असं म्हणा की प्रेसिपिटेशन होत नाही. प्रेसिपिटेशन आणि कोॲग्युलेट त्यांना करता येत नाही किंवा डिफिकल्ट असतं. पुढचा जो टाईप आहे लिओफोबिक कोलाइड. लिओ म्हणजे लिक्विड आणि फोबिक म्हणजे काय, हेटिंग. लिओ म्हणजे काय आहे, लिक्विड, आणि जे फोबिक आहे, फोबिक म्हणजे काय, हेट किंवा हेटिंग म्हणजे लिक्विड हेटिंग, त्याला लिओफोबिक कोलाइड म्हणायचं. त्याच्यात पाहू आपण, कोलायडल सोल्युशन इन विच द पार्टिकल ऑफ डिस्पर्स फेज हॅव नो अफिनिटी फॉर डिस्पर्शन मीडियम आर लिओफोबिक कोलाइड. म्हणजे बघा, असं कोलायडल सोल्युशन की ज्याच्यामध्ये डिस्पर्स फेजचे जे पार्टिकल आहेत हॅव नो अफिनिटी फॉर डिस्पर्शन मीडियम, म्हणजे डिस्पर्स फेजचे जे पार्टिकल आहेत त्याचं डिस्पर्शन मीडियम बरोबर जास्त अफिनिटी नाही आहे किंवा नो अफिनिटी आहे, इंट्रॅक्शन नाही आहे जास्त. अशा सोल्युशनला लिओफोलिक कोलाइड किंवा अशा कोलाइड सोल्युशनला लिओफोबिक कोलाइड असं म्हणायचं. फोबिक मीन्स फिअरिंग, फोबिक मीन्स फिअर, हेन्स लिक्विड हेटिंग, त्याला आपण लिक्विड हेटिंग असे म्हणतो. द कॉमन एक्झाम्पल ऑफ सिल्वर गोल्ड हायड्रॉक्साईड लाईक ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, फेरिक हायड्रॉक्साईड, मेटल सल्फाइड्स हे त्याचे कॉमन एक्झाम्पल आहेत. हे हायड्रोफोबिकचे म्हणजे लिओफोबिकचे एक्झाम्पल आहे. वन्स प्रेसिपिटेट और कोॲग्युलेटेड दे हॅव लिटल टेंडन्सी और नो टेंडन्सी टू रिव्हर्ट बॅक टू कोलायडल स्टेट. मग जो प्रेसिपिटेट आणि कोॲग्युलेटेड असतात त्यांची लिटल टेंडन्सी असते किंवा नो टेंडन्सी असते रिव्हर्ट बॅक टू कोलायडल स्टेट, म्हणजे ते परत एक वेळा जर त्यांचं प्रेसिपिटेट किंवा कोॲग्युलेशन झालं तर शक्यतो ते रिव्हर्स होत नाही, म्हणजे कोलायडल स्टेटमध्ये ते ऑप्टेन होणार नाही. म्हणून तुम्ही त्याला काय म्हणू शकतात, इररिव्हर्सिबल. ते काय असतात, इररिव्हर्सिबल असतात. आणि लिओफोबिक कोलाइड, तर 11.5 टेबलमध्ये लिओफिलिक आणि लिओफोबिक कोलाइडचं काय कंपॅरिझन ते आता आपण पाहूया. डिस्टिंक्शन बिटवीन लिओफिलिक अँड लिओफोबिक कोलाइड. फर्स्ट दिलं आहे लिओफिलिक कोलाइड आणि इकडे आहे लिओफोबिक कोलाइड. आता लिओफिलिक कोलाइडमध्ये फर्स्ट पॉईंट, फॉर्म इझिली बाय डायरेक्ट मिक्सिंग. डायरेक्ट मिक्सिंगने काय होतं, ते फॉर्म होतं. त्याला दुसरी मेथडने डायरेक्ट काय करायचं, मिक्स करायचं.
लिओफोबिकचा फर्स्ट पॉईंट फॉर्म बाय स्पेशल मेथड. स्पेशल मेथड म्हणजे काय म्हणणार तुम्ही त्याला? इनडायरेक्ट मेथड आहे. डायरेक्ट मिक्सिंगने होत नाही तर ते काय असतं? इनडायरेक्ट मेथड त्याच्यासाठी यूज करावी लागते. सेकंड पॉईंट काय आहे? लिओफिलिकमध्ये रिव्हर्सिबल आहे. त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलं होतं की सॉल्ट इन वॉटरला जर इव्हॅपोरेट केला, सॉल्ट करावे परत फॉर्म होईल. ओके, हे झालं रिव्हर्सिबल. म्हणजे डिस्पर्स मिडियम याच्यापासून कोलाईड फॉर्म होईल. मिडियम काढून घेतलं तर आपल्याला डिस्पर्स फेज काय होतं? सेपरेट होतं. परत जर त्याच्यात मिडियम टाकलं परत लिओफिलिक कोलाईड फॉर्म होईल, रिव्हर्सिबल. लिओफोबिक कोलाईडमध्ये काय असतं? इरिव्हर्सिबल, शक्यतो तो रिव्हर्स होत नाही. थर्ड पॉईंट, पार्टिकल आर नॉट इझिली विजिबल इव्हन अंडर अल्ट्रा मायक्रोस्कोप. अंडर मायक्रोस्कोपमध्ये जरी बघितलं, अल्ट्रा मायक्रोस्कोप, तरी आपल्याला जे पार्टिकल आहेत ते विजिबल होत नाही. लिओफिलिक कोलाईडचे पार्टिकल्स आपल्याला विजिबल होणार नाही. इकडे जो थर्ड पॉईंट आहे लिओफोबिकमध्ये, पार्टिकल आर इझिली डिटेक्टेड अंडर अल्ट्रा मायक्रोस्कोप. अल्ट्रा मायक्रोस्कोपमध्ये आपण पार्टिकल इझिली काय करू शकतो? डिटेक्ट करू शकतो. फोर्थ पॉईंट, लिओफिलिकमध्ये दीज आर सेल्फ स्टॅबिलाइज. हे जे असतं सेल्फ स्टॅबिलाइज असतं. लिओफोबिकमध्ये फोर्थ पॉईंट, दीज आर अनस्टेबल असतं लिओफोबिक कोलाईड. हेच रिक्वायर्ड ट्रेसेस ऑफ स्टॅबिलायझर. तर आपल्याला ट्रेस ऑफ स्टॅबिलायझरची याला गरज असते, म्हणजे स्टॅबिलाइज करण्याची याला गरज असते. फिफ्थ पॉईंट, ॲडिशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॉजेस प्रेसिपिटेशन ऑर कोॲग्युलेशन. जर आपल्याला प्रेसिपिटेशन किंवा कोॲग्युलेशन ऑप्टेन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला लार्ज अमाऊंटमध्ये इलेक्ट्रोलाइट काय करावं लागेल? ॲड करावं लागेल. त्यावेळेस प्रेसिपिटेशन आणि कोॲग्युलेशन ऑप्टेन होईल लिओफिलिक कोलाईडमध्ये. लिओफोबिक कोलाईडमध्ये ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कॉजेस प्रेसिपिटेशन ऑर कोॲग्युलेशन. जर आपल्याला प्रेसिपिटेशन किंवा कोॲग्युलेशन ऑप्टेन करायचं असेल तर आपल्याला स्मॉल अमाऊंटमध्ये इलेक्ट्रोलाइट काय करावं लागेल? याच्यामध्ये ॲड करावं लागेल, म्हणजे यूज करावा लागेल. ते पाहूया आपण. क्लासिफिकेशन ऑफ कोलाईड बेस्ड ऑन अ मोलिक्युलर साईज. म्हणजे कोलाईड सोल्युशनचं जे क्लासिफिकेशन आहे आता पुढचं, ते त्याच्या मोलिक्युलर साईजवर क्लासिफिकेशन आहे, ते आपण पाहू. कोलाईड आर क्लासिफाय इंटू 3 टाईप्स इन अकॉर्डिंग विथ साईज ऑफ देअर मोलिक्युल. जे कोलाईड आहे त्याचं क्लासिफिकेशन 3 टाईप्समध्ये केलेलं आहे अकॉर्डिंग टू साईज ऑफ देअर मोलिक्युल. मोलिक्युलच्या साईजवरनं त्याचं क्लासिफिकेशन हे करण्यात आलेलं आहे. त्याच्यात जे फर्स्ट आहे मल्टी मोलिक्युलर कोलाईड. फर्स्ट काय आहे? मल्टी मोलिक्युलर कोलाईड. त्याच्यात पाहू. द इंडिव्हिज्युअल पार्टिकल कन्सिस्ट ऑफ ॲन ॲग्रिगेट ऑफ ॲटम्स और स्मॉल मोलिक्युल विथ लेस दॅन 10⁻³ पिकोमीटर. म्हणजे बघा, जे इंडिव्हिज्युअल पार्टिकल असतात ते ॲग्रिगेट होतात, म्हणजे टुगेदर होतात, कलेक्ट होतात. ऑफ ॲटमचे पार्टिकल काय होतात? जमा होतात, ॲग्रिगेट होतात. किंवा जे स्मॉल मोलिक्युल आहेत त्याचे पार्टिकल ॲग्रिगेट होतात आणि त्याची जी साईज आहे लेस दॅन 10⁻³ पिकोमीटर आहे. ओके. एक्झाम्पल, गोल्ड सोल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ऑफ व्हेरियस साईज हॅव्हिंग सेव्हरल गोल्ड ॲटम. बघा, जे गोल्ड सोल असतो त्याच्यात काय असतं? जे पार्टिकल असतात व्हेरियस साईजचे, म्हणजे वेगवेगळ्या साईजचे जे पार्टिकल आहेत गोल्ड ॲटमचे. ओके. आणि असे अनेक गोल्ड ॲटम काय होतात? एका ठिकाणी ॲग्रिगेट होतात. Colloidal solution in which particles are held together with wonder or force of attraction is called multimolecular colloid. आणि हे जे पार्टिकल एका ठिकाणी ॲग्रिगेट झाले आहेत म्हणजे कोलायडल सोल्युशन आपण त्याला म्हणतो, त्याच्यात हे पार्टिकल हेल्ड टुगेदर विथ वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे तो वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो त्या ॲटममध्ये किंवा ते जे मोलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये तो वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि त्याला आपण मल्टी मोलिक्युलर कोलाईड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एसेट, सल्फर मोलिक्यूल. जो सल्फरचा मोलिक्यूल तो एसेट, ते कोलाईडचं एक्झाम्पल आहे. कुठल्या कोलाईडचं? तर ते मल्टी मोलिक्युलर कोलाईडचं ते एक्झाम्पल आहे. किंवा आपण गोल्ड सोल पण त्याला, ते सुद्धा मल्टी मोलिक्युलर कोलाईडचं एक्झाम्पल आहे. दुसरा जो टाईप आहे मॅक्रो मोलिक्युलर कोलाईड. मॅक्रो म्हणजे काय? लार्ज साईज. द मोलिक्यूल ऑफ द डिस्पर्स स्पेस आर सफिशियंटली लार्ज इन साईज मॅक्रो टू बी कोलायडल डायमेन्शन. म्हणजे जो डिस्पर्स स्पेसचे जे मोलिक्यूल आहेत ते सफिशियंटली लार्ज साईजमध्ये, मॅक्रो साईजमध्ये. ओके. एक्झाम्पल, स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन्स, पॉलिथिन, नायलॉन, प्लास्टिक, हे सगळे मॅक्रो मोलिक्युलर कोलाईडचे एक्झाम्पल आहे. मॅक्रो मोलिक्युलर कोलाईड म्हणजे
डिस्पर्स स्पेसची साईज ही मोठी असेल, पार्टिकलची साईज किंवा मोलिक्युलची साईज ही लार्ज असेल त्याला आपण मॅक्रोमोलिक्युलर कोलाइड असं म्हणतो. जे थर्ड टाईप आहे तो आहे असोसिएटेड कोलाइड ऑर मायसेल्स, आपण त्याला असं म्हणतो. द सबस्टन्स हॅव ॲज नॉर्मल इलेक्ट्रोलाइट ॲट लो कॉन्सन्ट्रेशन अँड असोसिएटेड इन हायर कॉन्सन्ट्रेशन फॉर्मिंग अ कोलायडल सोल्युशन. म्हणजे सबस्टन्स लो कॉन्सन्ट्रेशन असताना नॉर्मल इलेक्ट्रोलाइटसारखा बिहेव करतो. सबस्टन्स लो कॉन्सन्ट्रेशन असताना नॉर्मल इलेक्ट्रोलाइटसारखा बिहेव करतो अँड असोसिएटेड इन हायर कॉन्सन्ट्रेशन फॉर्मिंग कोलायडल सोल्युशन, आणि हायर कॉन्सन्ट्रेशनला तो कोलायडल सोल्युशनसारखं बिहेव करतो. द असोसिएटेड पार्टिकल आर कॉल्ड मायसेल्स. म्हणजे असोसिएटेड जे पार्टिकल आहेत म्हणजे जे हायर कॉन्सन्ट्रेशनला जे फॉर्म झालेलं आहे त्याला आपण मायसेल्स असं म्हणतो. जे हाय कॉन्सन्ट्रेशनला जे असोसिएटेड पार्टिकल आहे त्याला आपण मायसेल्स असं म्हणतो. एक्झाम्पल सोप डिटर्जंट हे त्याचं एक्झाम्पल आहे. सोप मॉलिक्यूल, आता बघा सोप मॉलिक्यूलमध्ये जर आपण बघितलं सोप मायसेल इन वॉटर, ठीक आहे. तर याच्यात जर आपण बघितलं हे आहे हायड्रोफिलिक हेड आणि हे आहे हायड्रोफोबिक टेल. हायड्रोफिलिक म्हणजे काय, वॉटर लविंग, याला काय म्हणणार तुम्ही, वॉटर लविंग, ओके. आणि हायड्रोफोबिक आहे याला काय म्हणणार तुम्ही, वॉटर हिटिंग एंड आहे, ठीक आहे. तर हा आहे मायसेल्स, हा काय आहे मायसेल्स आहे. बघा याचं डिस्क्रिप्शन बघू. आता जर तुम्ही याच्यात बघितलं सपोज हा काय असणार, इथं सोप असणार आहे, सोप, आणि हा सोपकडे हे टेल आहे बघा. या टेलला काय म्हणतो आपण, हायड्रोफोबिक टेल. आणि हे जे हेड आहे हे काय, हायड्रोफिलिक हेड आहे. हे काय, हायड्रोफिलिक हेड आहे म्हणजे वॉटर लविंग आहे, ठीक आहे. सोप मायसेल इन वॉटर आणि सोप त्याचं मिक्स केल्यानंतर जो फॉर्म होईल तो असतो मायसेल, ओके. त्याच्यात पाहू सोप मॉलिक्यूल हॅज लॉंग हायड्रोफोबिक हायड्रोकार्बन चेन. जो सोप मॉलिक्यूल असतो त्याच्यामध्ये लॉंग हायड्रोफोबिक हायड्रोकार्बन चेन असते. हायड्रोफोबिक म्हणजे जे टेलसारखं आपल्याला दाखवलं आहे ते काय आहे, हायड्रोफोबिक आहे आणि ते हायड्रोकार्बनची चेन आहे. कॉल टेल, आपण त्याला टेल म्हणतो. अटॅच टू हायड्रोफिलिक आयोनिक ग्रुप कार्बोक्सिलेट कॉल हेड. आणि हा जो हेड आहे हा काय हायड्रोफिलिक आहे आणि ते काय आहे कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, आयोनिक किंवा कार्बोक्सिलिक. म्हणजे बघा हे जे दिलं आहे आपल्याला, हा आहे हायड्रोकार्बन चेन, हे आहे हायड्रोकार्बन चेन आहे. नंतर हे जे हेड दिलं आहे हे आहे आयोनिक और कार्बोक्सिलेट ग्रुप आहे, ठीक आहे. तर ही जी टेल आहे ही आहे हायड्रोफोबिक आणि हेड आहे तो आहे हायड्रोफिलिक. म्हणजे टेल हे वॉटर हिटिंग आहे आणि हेड आहे वॉटर लविंग आहे. इन वॉटर द सोप मॉलिक्यूल अरेंज देमसेल्स टू फॉर्म स्पेरिकल पार्टिकल दॅट आर कॉल्ड मायसेल. तर सोपचे जे मॉलिक्यूल आहे वॉटरमध्ये असे अरेंज झालेत तसं स्पेरिकल पार्टिकलसारखे, त्याला आपण मायसेल्स म्हणतो. अँड इन इच मायसेल ऑफ हायड्रोफोबिक, प्रत्येक मायसेल्समध्ये जे हायड्रोफोबिक टेल ऑफ सोप मॉलिक्यूल पॉइंट टू द सेंटर, ओके. जे टेल आहे, ओके, सोपचं जे टेल आहे तर ते काय आहे सेंटरकडे, म्हणजे जे हायड्रोफोबिक आहे ते कुठे आहे सेंटरकडे. आणि हायड्रोफिलिक हेड्स आणि जे हेड्स आहे कार्बोक्सिलेटचं जे आयोनाइज ग्रुपचं हेड आहे त्याला हायड्रोफिलिक म्हणजे लाय ऑन द सरफेस ऑफ द स्पियर, त्या स्पियरच्या सरफेसकडे, म्हणजे जे वॉटर लविंग आहे ते सरफेसच्या स्पियरकडे. आणि जे टेल आहे वॉटर हिटिंग ते सेंटरकडे, सोप मॉलिक्यूलच्या म्हणजे ते सेंटरकडे आहे, ठीक आहे. ॲज रिझल्ट ऑफ दिस सोप डिस्पर्शन इन वॉटर इज स्टेबल. आणि याच्यामुळे जे सोप डिस्पर्शन आहे वॉटरमधला ते काय आहे स्टेबल आहे, म्हणजे कोलाइट काय आहे स्टेबल आहे.